चला आपल्याला काय करायचंय आता या ठिकाणी त्रिकोणी संख्या म्हणजे काय आणि चौकोनी किंवा चौरस संख्या म्हणजे काय आपल्याला समजून घ्यायचंय. तुम्हाला चौकोनी संख्या त्रिकोणी म्हणल्यानंतर त्रि म्हणलं की 3, ओके. चौरस म्हणलं की 4. नावावरूनच आपल्याला कळायला लागतंय. तर या ठिकाणी आता सर मग या ठिकाणी त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर नेमकं आपण जे घरामध्ये रांगोळी काढतात प्रत्येक सणाला त्या सणाला आपण तुम्ही वेगळी काढतात प्रत्येकाची वेगळी कला आहे. मी टिपक्याची रांगोळी काढतो मला ही रांगोळी काढता येते तुमच्यासाठी. तर टिपक्याच्या 3 टिपके काढले मग 1 2 3 ओके 3 टिपके काढले म्हणजे या ठिकाणी 3 टिपके म्हणजे या ठिकाणी रांगोळी तयार झालीच ना. म्हणजे ही त्रिकोणी संख्या आहे. ओके. त्याच्यानंतर 6 ही संख्या घेतली आपण 1 2 3 4 5 आणि 6 टिपके झाले बघा झालेत ना. 6 टिपके झाले म्हणजे 6 सुद्धा ही जी काही संख्या आहे 6 ही संख्या सुद्धा काय आहे तेव्हा या ठिकाणी इथं झाले 3 टिपके इथं झाले 6 टिपके. ठीक आहे. तर 6 संख्या सुद्धा त्रिकोणी संख्या एक लक्षात ठेवा. त्यानंतर मग 7 8 9 आणि 10 म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी 10 इथं 10 आहे का नाही इथं किती 10 इथं 10 आहे. त्यानंतर 8 म्हणजे या ठिकाणी 10 आले म्हणल्यानंतर 8 नाहीच आहे 9 पण नाहीये सर 9 पण नाहीये झालं 10 1 11 12 13 14 15 डायरेक्ट या ठिकाणी 15 असते म्हणजे 15 इथं आहे ना. हो सर. 15 ही संख्या काय आहे त्रिकोणी संख्या आहे. पुन्हा वळूयात आकृतीला 16 17 18 21 सर 21 सर हो सर. म्हणजे 21 ही संख्या आपली जी आहे ती त्रिकोणी संख्या आहे लक्षात ठेवा. कळतंय नाही हो सर. चला वाढ चालू इथपर्यंत 21 आलो आपण 22 23 24 25 26 27 ओके याला जोडून आपण 28 आले 28 आहे की ती नाही सर. नाही म्हणजे 28 नाही. नंतर मग 29 31 32 33 34 35 36 36 पण नाही सर. 37 38 39 40 41 42 43 44 45 इथं आलं तर 36 इथं आलं तर 45 म्हणजे या दोन्ही नाही म्हणजे या ठिकाणी कोणकोणत्या संख्या आहेत 3 6 आणि 15 आणि 31 15 आणि 21 आणि 21 या संख्या काय आहे त्रिकोणी संख्या आहे. तर या स्वरूपामध्ये आपलं जेव्हा केव्हा विचारण्यात जाईल किंवा त्रिकोणी संख्या कोणत्या आहेत आणि कशा असतात तर अशी याची जशी जर बेरीज येत असेल तर समजा त्या त्रिकोणी संख्या आहे. ओके.